सेंटिनल टॅग म्हणजे नक्की काय? क्रॉनिक फिशरमध्ये ज्या जखमेला अगदी खालच्या टोकाला गुदद्वाराच्या बाहेर एक छोटी चामखीळ किंवा कातडी जमा झाल्यासारखा असा मांसल भाग वाढतो, यालाच सेंटिनल टॅग किंवा गार्ड टॅग असं सुद्धा म्हणतात. जेव्हा हा टॅग बाहेर येतो तेव्हा रुग्ण 100% त्याचा असा समज होतो की त्याला मुळव्याधाचा कोंब किंवा मुळव्याधाचा मोड तयार झालेला आहे. पण मित्रांनो, हा मुळव्याध नसून तुमच्या जुन्या फिशरच्या जखमेला शरीराने स्वतःचे रक्षण करण्यासाठी तयार केलेली एक सुरक्षा कवच आहे. हा टॅग आल्यावर केवळ औषधांनी फिशर बरा होणे कठीण जाते आणि तिथे विशेष आयुर्वेद उपचार घेण्याची गरज पडते. सेंटिनल टॅग हा का तयार होतो हे सुद्धा समजून घेणं गरजेचे आहे. तुम्हाला चीर पडलेली आहे, पेशंटला त्या ठिकाणी जखम निर्माण झालेली आहे आणि प्रत्येक वेळी मल हा त्याला घासून जात आहे. आता ही कंडिशन खूप दिवसांपर्यंत गेली तर शरीर सुद्धा ती जखम भरवण्याचा प्रयत्न करतेच ना, परंतु ती जखम भरली जात नाही, कारण प्रत्येक वेळी मल त्या जखमेला घासून जातो आणि शरीर त्याला नीट करत असते, प्रत्येक वेळी मल घासून जात असतो आणि यामध्ये काय होतं, त्या जी कड आहे ती जी चीर पडलेली आहे त्याच्या दोन्हीही भागांना एक त्वचा जमायला सुरुवात होते, कारण शरीर ती नीट करण्याचा प्रयत्न करत असते आणि ती कडक जी त्वचा किंवा आपण त्याला चामखीळ म्हणतो त्याला सेंटिनल टॅग असं म्हटलं जातं.